युनिव्हर्सिटी ऑफ टोलोसा मॅक्झिमो अमेरिकाकडून संपूर्ण भारतातील विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य आणि सेवा केलेल्या व्यक्तींना टोलोसा युनिव्हर्सिटीकडून मानद डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली आहे। नाशिकच्या हॉटेल रामा हेरिटेज या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी ऑनरेबल डॉक्टर प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं। या कार्यक्रमासाठी द मदर टेरेसा प्री प्रायमरी इंग्लिश स्कूलच्या संचालिका आणि मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका संगीता बाविस्कर यांनी ऑर्गनायझर म्हणून विद्यापीठाला समारंभासाठी मुलाचं योगदान दिलं। मी संगीता बाविस्कर, मॉडर्न एज्युकेशन सोसायटी ऑफ इंग्लिश मीडियम स्कूल प्रिन्सिपल। I have my own school, Mother Teresa English School, and I have my own संस्था Kids Kingdom Education Society. And today's program is the doctorate program that is from UK, Mexico, Toluca, Mexico, from UK. And American Toluca University is having today's 32 candidates that university awarded the doctorate, Manad doctorate. And we are really happy to receive and we are feeling very nice, and I appreciate the doctors and all colleagues, friends and various fields. तसेच संमोदी अकादमीचे अध्यक्ष समाजभूषण भीमराव हत्ती-आंबिरे यांना देखील डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली। यावेळी त्यांनी आपल्या मनोगतात युनिव्हर्सिटीचे आभार मानले। अमेरिकेच्या मेक्सिकोतील टोलोसा विद्यापीठाच्या वतीने देशभरातील सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना डॉक्टरेट देऊन सन्मानित केलेलं आहे। प्रामुख्याने या विद्यापीठाने भारतभरात जे सर्वसामान्यांसाठी, गरिबासाठी, मागासवर्गीयासाठी काम करतात, त्यांची कुठे शासन दरबारी नोंद होत नाही, अशा काम करणाऱ्या व्यक्तीला निवडून त्यांना डॉक्टरेट पदवीने सन्मानित केलेलं आहे। या सन्मानामुळे मी स्वतः आणि माझ्यासोबत ज्या सहकाऱ्यांना हे डॉक्टरेट पदवी मिळालेली आहे ते सगळे जोमाने गरीब माणसाच्या कल्याणासाठी सतत काम करतील असं मला वाटतं। हे विद्यापीठ दरवर्षी देशभरातील अशा लोकांना निवडतं आणि त्यांना सन्मानित करतं। मी आपल्याला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मागासवर्गीय माणसाला या देशामध्ये कोण सन्मानित करेल ही आशा नाही, पण एक अमेरिकेचं विद्यापीठ मागासवर्गीयांना सन्मानित करतं, त्याच्याबद्दल आम्हाला अत्यंत आनंद आहे। या कार्यक्रमाला विविध भागातून दिग्गज मान्यवर उपस्थित होते। या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन द मदर टेरेसा स्कूलच्या शिक्षिका प्रियांका अमृते आणि मॉडेल स्कूलच्या शिक्षिका रेणुका जोशी यांनी केले। प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार।